आपल्याला प्रत्येकाला आपलं दुःख छोटं वाटतं, मोठं वाटतं दुसऱ्यापेक्षा. प्रत्येक ऍक्टरला काय वाटतं की आपण हिरो असलं पाहिजे किंवा आपले सर्वात महत्वाचं रोल पाहिजे असं सारखं वाटत असतं. ह्या सिनेमातही हे सगळेच पात्र हे इम्पॉसिबल आहे. हे आम्ही का करायचं आणि आता का करायचं, ही प्रश्नांची उत्तर त्यांना त्यांची सापडत नसतात. अरे एवढं जर तू मोठं नाव घेतलंयस आणि त्यांनी जे करेक्ट ज्या पद्धतीने आपल्याला समजवलं याच्या पलीकडे आपण काय वेगळं आपलं पूर्णविराम. वाक्य कम्प्लीट झालं ना, एक वाक्य सुविचार कम्प्लीट झाला. नाही, मला आता सरांचं एक सीन आहे ज्यात ना म्हणजे गटारामध्ये. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रुचा मोये रोलिंग स्कोप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या आयुष्यात ना कधी कधी काही लो फेजेस येतात की आपल्याला प्रचंड लो वाटतं. तर मध्यंतरी म्हणजे अगदी खरं सांगते, काही दिवसांपूर्वी मी अशी होते की यार काहीतरी झालं आणि मी हे आपल्याच बाबतीत काय झालं अशा नोटवर होते. आणि त्याच्यानंतर माझ्या नवऱ्याने मला या मूवीचा ट्रेलर दाखवला. सखाराम मंचकर, मारुती कदम. हे बघा काय झालं, काय शिरूरकर साहेबांनी इरिकेट केलं सगळ्यांना. काय डेडिकेट म्हणजे निर्मूलन. की तू जो विचार करतेस ना तो प्रचंड क्षुल्लक आहे. हा ट्रेलर बघ आणि जेन्युअनली बघ की लोक ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात फेस करतायत आणि अशी प्रत्येकाला काय म्हणतो की सुवर्ण संधी दुसऱ्यांदा मिळत नाही. आणि या चित्रपटात तुम्हाला तशी सुवर्ण संधी दुसऱ्यांदा मिळाली आणि तो तेव्हा ट्रेलर बघून मी खरंच इन्स्पायर झाले. बेसिकली गाणं बघूनच मी इन्स्पायर झाले की गाणं ऐकताना अरे हो खरंच आपण कुठे थांबायचं नाही. तर सर मला सगळ्यात पहिले विचारायचं आहे की तुम्हाला हा जो इथे भूमिकेला सेकंड चान्स मिळालाय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, तू छान अँकरिंग केलं, जे सुरुवात छान केलीस की ना. बऱ्याच वेळेस आपण म्हणतो, उलट बोलतो खरं, प्रत्येकाला कळलं म्हणजे आपण कुठे थांबायचं. त्याचा काही गोष्टीचा अतिरेक होता कामा नये, त्यासाठी आपण थांबायचं. पण जेव्हा अशा स्टोरीज समोर येतात ना, हे चॅलेंजिंग म्हणजे काय, ते प्रेरणादायक गोष्ट ज्या समोर दिसते आपल्याला, तेव्हा मात्र कळते की नाही आता थांबायचं नाही. तुमच्याकडे एम असेल ना स्ट्रॉंग, तर तुझी दौड तिथेच जाणार. पण जर एम नसेल, डिस्टर्ब असेल, तर असं वाटतं की नको, फार होते, जर कोणी थांबलं पाहिजे आपण. मग जरा पॉज घेतात आणि परत एक नवीन कामाला जातात. ह्या चित्रपट हा जरी प्रेरणादायी चित्रपट असला तरी आम्ही काम करताना आम्हाला देखील त्यातनं बरंच शिकायला मिळाले. खऱ्या आयुष्यात तू जसं म्हणते, तो नवऱ्याने तुला सांगितलं असं, अगं आम्ही काम करताना आम्हाला जाणवत होते की खरंच आणि खरी गोष्ट आहे ना, खरी गोष्ट आम्ही साकारतोय. आणि त्यावेळेस त्या कॅरेक्टरना म्हणजे ज्यांनी ते पास झाले 10वी, सोपं नाही 10वी पास होणं आता ह्या एजला येऊन. हा ना, आपण म्हणतो की त्यांनी हे केलं ते केलं, पण सोपं नाहीये. सोपं नाही तर बाबा खरंच त्यांचा स्ट्रगल आहे. पण त्यांच्याकडे एम चांगला होता. शिरूरकर सारख्यांनी, ते कमिशनर होते ज्यांनी ही आयडिया आणली, म्हणजे ज्यांनी करायला लावलं. तुम्ही सगळ्यांनी कातर शाळेत जायचंय आणि यावर्षी 10वी पास करायची. मी निलेश माळी, तुमचा नवीन शिक्षक. चला. आमचे कोण, माळी सर ते होते, म्हणून ती सगळे रात्र शाळेत जाऊन या लोकांनी 10वी पास केली. अरे हाच विचार आम्ही जो ऐकला ते आम्हाला पॉझिटिव्ह वाटलं. आणि जेव्हा मी प्रेझेंट करतो लोकांसमोर तर अजून पॉझिटिव्ह वाटतंय. आणि ह्यातून तूच काय आम्ही पण शिकतोय की हे आता थांबायचं नुसतं नाव नाहीये, तो ना एक पॉझिटिव्ह मेसेज आहे की चांगल्या कामाला जा तुम्ही, त्यासाठी गडबड करू नका, छान प्रामाणिकपणे पुढे जा आणि त्यासाठी पुढे थांबायचं नाही. बरोबर आहे. दादा तू काय सांगशील? नाही, मी तेच म्हणे की ना ही गोष्ट ही खूपच जवळची आणि ना म्हणजे खरंच अशी गोष्ट आपल्याकडे घडली आहे हेच माहित नव्हतं. खरंच आहे, हे माहित नव्हतं. आपण काय म्हणजे ते म्हणतात ना की मी एक कार्टून पाहिलं होतं, कार्टून जिथे एक माणूस काहीतरी तो गाडी बघत असतो. असं कार्टून होतं की तो सायकलवर असताना तो गाडी बघत असतो की यायला माझ्याकडे गाडी नाही यार, पण त्याच्या बाजूने ना ज्याला दोन्ही हात नसतात तो माणूस काहीतरी असं हे घेऊन जात असतो. आपल्याला प्रत्येकाला आपलं दुःख छोटं वाटतं, मोठं वाटतं दुसऱ्यापेक्षा, की आपण केवढे प्रॉब्लेमॅटिक आहोत रे. आपण हेच बघत नाही की आपल्या आजूबाजूला अशी माणसं आहेत त्या दुःखातून वर आली आहेत, फिनिक्स पक्षासारखी झेप घेतली आणि दुसऱ्यांसाठी ते आयडल बनले. ही त्या लोकांची गोष्ट आहे. म्हणजे बरोबर सर म्हणाले की 10वी पास होणं म्हणजे काही मोठं नाहीये, पण 10वी पास कसं होतात यार. तुम्ही आयुष्यातलं अर्ध आयुष्य तुमचं एका वेगळ्या प्रवासात गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते कम्प्लीट करायचंय. हा प्रवास खूप खडतर आहे, हा प्रवास खूप कठीण आहे. पण त्यातून जेव्हा ओव्हरकम करतो आपण, ती रेस कम्प्लीट करतो, आपण जिंकतो, तेव्हा त्याचा आनंद हा एवढाच माहिती असतो. त्यामुळे मला ह्या सिनेमाचा भाग होणं
या गोष्टीचा भाग होणं आणि या टीमचा भाग होणं हे माझ्यासाठी पण खूपच काय म्हणूया खूपच स्पेशल आहे. खरंच आहे सर. शिकणं एका बाजूला येतं, पण शिकायला प्रवृत्त करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा यांना प्रवृत्त करत होता तेव्हा तुम्हाला ऍज अ भूमिका म्हणून काय काय चॅलेंजेस तेव्हा जाणवले? उदय शिरूरकर हे जे अधिकारी आहेत ज्यांनी हे सगळं घडवून आणलं, मला कधी कधी असं वाटतं की त्यांच्या जीवनातही त्यांना काहीतरी दुसरी संधी मिळाली असेल आणि ती त्यांनी घेतली असेल आणि ती घेतल्यामुळे त्यांचं जीवन सफल झालं असेल. आणि कुठेतरी त्यांच्या मनात ते होतं. कारण या फिल्मचं दुसरं एक महत्वाचं काय आहे की संधी आपल्याला मिळते, आपल्याला माहित नसते ती संधी आहे. कदाचित 1 नाही 2 नाही 4 10 संध्या आपल्याकडे येत असतील, पण आपण त्यांना दुर्लक्ष करतो कारण आपल्याला कळतच नाही की ही संधी आहे. ती संधी आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे आणि ती संधी घेणं ही दुसरी बाब आहे, ती पण तितकीच महत्वाची आहे. तर शिरूरकरांनी त्यांना दाखवून दिलं की तुम्हाला ही संधी मी देतोय आणि ही तुम्ही घ्या. कोणीही दांड्या मारायच्या नाही आणि मारल्या तर मी खरंच कामावरून काढून टाकेन, आणि जर का तुम्ही नाही घेतली तर तुम्हाला मी तुमचं जे काम आहे त्याच्यानं काढून टाकेन. सो इट इज समथिंग दॅट शिरूरकर इज थिंकिंग फॉर द बेनिफिट ऑफ देम. त्यांना त्याचं आपण लहान मुलांना ट्रीट करतो ना की हे जर का केलं नाही तर तुला शिक्षा होईल, ऑलमोस्ट त्या लेवलला त्यांनी येऊन त्यांना ही संधी दिली. आणि कमालीचा भाग हा आहे की ही योजना त्यांची सफल झाली आणि ती एका छोट्या स्तरावर वास्तविकतामध्ये ती चालत होती आणि दरवर्षी ते करत होते. पण आता या फिल्मच्या माध्यमातून याने आता एक खूप मोठी चालना अजून मिळेल असं मला वाटतं. बऱ्याच दुसऱ्या काही लोकांच्या मनाच्या काही योजना असतील तर याच्यावरनं कळेल की इट्स जस्ट अन इन्स्पायरिंग थिंग टू डू रिक्रिएट अँड टेक इट अहेड. अगदी. आता तुम्ही संधी म्हणालात, एक जस्ट छोटी गोष्ट आहे. एका चित्रकाराने एक चित्र काढलेलं आणि एक स्त्रीचं चित्र होतं, त्याला पंख होते आणि सगळेजण येऊन स्वतःच एक तर्क लावत होते की नेमकं काय असेल बाबा हे चित्र. आणि चित्रकारांनी उत्तर सुरुवातीला काय दिलं नाही, मग नंतर शेवटी तो म्हणाला ही संधी आहे, हातात आहे तोपर्यंत घ्या, नाही तर पंख आहेत म्हणून उडून जाईल. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं की तुम्ही ती संधी तिकडे खूप युटिलाइज केली आणि त्या संधीचं सोनं केलेलं आहे. मला सांगतो ही स्क्रिप्ट माझ्याकडे येणं आणि मी ओळखणं की ही संधी आहे आणि मी पण ती घेणं किती महत्वाचं आहे. अगदी बरोबर. कारण इट्स अन एन्सेम्बल कास्ट. प्रत्येक ऍक्टरला काय वाटतं की आपण हिरो असलं पाहिजे पिक्चरचा किंवा आपले सर्वात महत्वाचा रोल पाहिजे असं सारखं वाटत असतं. त्यामुळे एन्सेम्बल कास्ट म्हटल्यावर मला वाटतं बऱ्याच वेळा असं होऊ शकेल की एखादा ऍक्टर म्हणेल की नाही यार ही फिल्म मला नाही करायची, पण ही फिल्म ही स्टोरी इतकी महत्वाची इतकी इन्स्पायरिंग आहे की मला वाटलं की यार ही आपण केली पाहिजे, आपण याचा भाग झालो पाहिजे आणि ती संधी माझ्याकडे आली आहे. खरंच आहे. पण याच्यामध्ये अजून एक सीन आहे की रात्रशाळेचा. तर शूटिंग दरम्यान म्हणा किंवा प्रत्यक्ष आयुष्यात कधी रात्रशाळेत तुम्ही तिघं गेला आहात का? कधी रात्रशाळा वगैरे असं बघितलं आहे का? बघितलं पण गेलो नाहीये. म्हणजे शिकायला नाही, जस्ट बघितलं ना. सगळे वयस्क आमच्या चाळीत तसं करत होते. का चाळीत काय असायचं की जस्ट कोण शिकलेला असेल ना तो दोघा तिघांना काकून वगैरे बाजूला घेऊन वगैरे अर्धा तास फक्त उजळणी करा, गणिताची मांडणी करा किंवा हा एक एवढा पॅराग्राफ जरा पाठ करून या किंवा वाचून या, उद्या आपण त्याच्यावर 2 गोष्टी बोलू, असं ते बघितलं होतं मी. पण ते जस्ट जनजागृती होती. ही पण जनजागृती आहे, पण तुम्हाला 10वीची परीक्षा आहे हो, आणि आत्ताची 10वीची मुलं बसले तर त्यांच्यासोबत तुम्हाला बसून ती पूर्ण करायची. ही टेम्परामेंट सोपं नाही. तुम्ही शाळेत जाता? घरात पण मुलाचा अभ्यास 10वीचा चालू आहे आणि आपण 10वीचा अभ्यास करतोय, हे डायजेस्ट होणं सोपं. आणि जीवनात सारखं यांना असं वाटतंय की आपण हरलो. तशा वेळेला तुम्ही आम्हाला परीक्षा द्यायला लागते आणि आमचं पुन्हा तुम्ही आमचा काय अपमान करायचा का तुम्हाला? कारण आपण पास होणार नाही, आम्हाला माहिती आहे आम्ही पास होणार नाही. अशा वेळेला त्यांनी ते करणं आणि त्या मोमेंटला त्यांना वाटतं की ते खच्चीकरण आहे, पण त्यांचंच धैर्य त्याच्यामध्ये वाढलेलं आहे. नाही, भीती ही खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यात. तिला जेवढं तुम्ही छोटं कराल ना तुमच्या विश्वासाने तेवढं तुम्ही सक्सेसफुल असं मला वाटतं. की जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला सामोरं जात नाही तोपर्यंत तुम्ही फक्त तर्कांनी त्या भीतीपोटी घाबरत असाल तर हे चुकीचं आहे. ह्या सिनेमातही हे सगळेच पात्र हे इम्पॉसिबल आहे, हे आम्ही का करायचं आणि आत्ता का करायचं, ही प्रश्नांची उत्तरं त्यांची सापडत नसतात. ते जे कॅरेक्टर मी करतो, ज्या कॅरेक्टरचं नाव मारुती कदम आहे, त्याच्या आयुष्यात आधीच एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत
तर मी खूप घाबरलो सर. मी नाही देत परीक्षा, परत नापास झालो तर मला असतील, माझ्या फॅमिलीला पण असतील सर. तो एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. मुलीचा आहे, बायकोचा आहे, वडिलांचा आहे, स्वतःच्या नोकरीचा आहे, स्वतःचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करत असताना आता कुठे तुम्ही आणखीन एक गोष्ट टाकताय आणि ह्या प्रत्येक गोष्टीत तो कुठेतरी अपयशीच आहे, कारण त्याला ते कुठलीच गोष्ट कंप्लीट करता येत नाही. आणि त्यात परत आणखी ही गोष्ट आली आणि ह्यात जर मला अपयश आलं तर मी काय करू. खूप मी शिवराज वायचळचे आभार मानेन. खूप एक वेगळी भूमिका किंवा एक वेगळं कॅरेक्टर जगाला दिलं जे खरं आहे. करेक्ट. आपल्याला खूप वेळा मार्क म्हणजे एक बर्डन वाटतं, म्हणजे अभ्यास म्हणजे मार्क, पण अभ्यास म्हणजे विचारांची समृद्धी, असं या चित्रपटात तुम्हाला कुठल्या वळणावर जाणवलं? तसं मला सांगणं अवघड जाईल, पण एक मात्र म्हणजे एका लाईन मध्ये सांगेन की शिकल्यामुळे काय होतं, माणूस जरा सज्ञान होतो, नाही का. म्हणजे व्यवहारात कुठे प्रॉब्लेम येणार नाही. कारण एकदमच अडाणी असेल तर 3चे 5, 5चे 8 आले. माझे ते व्हिडिओ व्हायरल होत राहते, मावशी म्हणतात माझे पैसे घेतले ते द्या. आपण हसतो ते बघताना, पण खरंच ते जेन्युइनली होते ते. मग हे शिकलेच असते तर हे झालं नसतं. एक कॉन्फिडन्स वाढतो शिक्षणाने. मग ते कुठल्याही काळात वयात शिका, पण एक तुमच्याकडे स्ट्रॉंग कॉन्फिडन्स वाढला की तुम्ही साधारण 4 लोकांशी बोलताना छान पद्धतीने बोलू शकता. हा शिक्षणाचा फायदा आहे. बरोबर. दादा काय सांगशील? नाही, मला आता सरांचं एक सीन आहे ज्यात ना, म्हणजे गटारामध्ये कुठल्या पद्धतीचे वायू, ते गॅसेस एकत्र येतात ह्याचं नॉलेज मला ह्या सिनेमातून कळलंय. एक सीन आहे जिथे तो सगळं सांगत असतो मारुती कदम आणि तो म्हणतो ही गोष्ट, नाही तर आपल्याला काय, आपल्याला फक्त हे टाका आणि त्यांनी उचला एवढंच आहे, पण त्या गोष्टीत नक्की काय आहे ना, हे मला ह्या सिनेमात कळलंय ग. तो सीन मस्त आहे, तो शिवराजने कमाल लिहिलाय. तर ह्या आतल्या गोष्टी म्हणजे खरंच त्या माहिती नव्हत्या आजपर्यंत की नक्की हे 3 प्रकारचे पाणी जे काय एका गटारात येतात ते कुठल्या पद्धतीने येत आहे, ते कसे होत आहेत, ते का होत आहेत, हे मला या सिनेमातून नक्कीच कळलं की ते ना. आणि त्याच्यावर तो भाष्य पण करतो, ते सिनेमात तुम्ही बघालच. पण मला वाटतं आता सर बोलताना मला ती गोष्ट कळली की त्याचं ज्ञान होतंय. आम्ही शिकल्यामुळे आपण काय काम करतोय, कशासाठी करतोय, याचे परिणाम काय होणार आहेत आणि हे केलं ते परिणाम आपल्यापर्यंत येणार नाहीत, या सगळ्यांचा सारासार विचार त्या गोष्टींनी येतो सर. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे या सिनेमाबद्दलची. सर तुम्ही काय सांगाल? पात्र म्हणून मी ऍक्च्युली शिकवण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे असा काही माझा एक्सपिरियन्स नाहीये. माझा एक्सपिरियन्स जरा वेगळ्या लेवलचा आहे. मी जेव्हा फिल्म्स बनवतो ना, तेव्हा मला 90 दिवस किंवा 100 दिवस लागतात फिल्म बनवायला. इथे जेव्हा येऊन या सेटवर मी जेव्हा 32 दिवसात फिल्म होताना बघितली आणि ती होताना कधी काही धावपळ नाही, कधी काही आरडाओरडा नाही, कधी काही मॅडनेस जो एक 30-32 दिवसात करण्याचा जो असेल तो नाही. प्लस कशा प्रकारे ही कंप्लीट टीम, द डीओपी जो आहे, साऊंड डिझायनर जो आहे, कॉस्ट्युम, हे सगळे टीम्स कसे एकत्रित काम करत होते, हे मला हे शिकायला मिळालं. यांची जी कॅरेक्टर जी शिकवली ते वेगळं होतं, माझं शिकणं वेगळं होतं. म्हणजे मला तर ते बघताना असं वाटलं की आता आपली पण एक नवी असते ना अम्बिशन, माझी नवी अम्बिशन आता ही आहे की मी पण एक 40 दिवसात, 8 दिवस एक्स्ट्रा घेतले, एक 40 दिवसात फिल्म करावी. आणि ते करणं म्हणजे काय एक्सपिरियन्स असेल. म्हणजे लवकरच अशी मूवी बघायला मिळेल असं म्हणता येईल का? प्रयत्नांती परमेश्वर. नक्की. सर तुमच्याकडे बघून मला वाटतं शाळेत तुम्ही प्रचंड स्टुडियस विद्यार्थ्यांपैकी असाल, म्हणजे नेहमी फर्स्ट बेंच. अजिबात नाही असं कोण म्हणाल? असं वाटतं तुमच्याकडे बघून, असं काही आहे? अजिबात नाही. जे मी तेव्हा नाही करू शकलो ते मी आता करतोय. म्हणजे यु फील गिल्टी. इतिहासात माझं काही प्रेम नव्हतं शाळेत असताना. इतिहासवरून मला तारखा लक्षात नाही राहायचा, काहीच नाही, मला काही अजिबात काही नाही. पण आता इतिहासात माझं जे एक आवड आहे माझी, ती खूप वेगळ्या स्तरावर आहे. म्हणजे आय कॉन्स्टंटली वॉन्ट टू नो. माझ्या फिल्ममध्ये पण ती येते. किंवा सोशली रेलेव्हंट आपले जे जितके विषय आहेत सगळे सामाजिक स्तरावर जे आहेत, ते आधी माझं काही कनेक्शन नव्हतं, पण आता मी इंटरेस्टेड आहे, मला ते जाणून घ्यायचं आहे. आणि त्यामुळे या फिल्मचं जे एक सामाजिक जी बांधिलकी आहे ती मला खूप महत्वाची वाटते. कारण दॅट विल बी इन्स्पिरेशनल नॉट ओनली फ्रॉम द फिल्म पॉइंट ऑफ व्ह्यू बट ऑल्सो फॉर मेनी अदर सोशल इश्यूज, जे जर का तुम्ही मन लावलं, तुम्ही योजना क्रिएट करून
तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, अशी चालना देणारी फिल्म. नक्की. सर आता याच्यामध्ये म्हणजे शाळा म्हटल्यावर गृहपाठ येतो, आता तुम्हाला याच्यामध्ये पण कुठेतरी गृहपाठ आला असेल किंवा ओरिजिनल तुम्ही शाळेत असताना सुद्धा असणारच, तर तुम्ही काय नेहमी उत्तर असायचं तुमचं की हो केला आहे की नाही? केलाय, हो केलाय, हो केलाय. हो. म्हणजे नेहमी गृहपाठ केलेला आहे. ऑफकोर्स आहे. हो. आम्हाला ना शाळेत ना दिवाळीचा अभ्यास द्यायचे सर. मी दिवाळीची सुट्टी पडली ना 15 दिवस दिवाळीचा अभ्यास, तर त्या अख्ख्या दिवाळीचा अभ्यास नाही व्हायचा. उद्या शाळा आहे ना, तर मग आज कंदील लावा, आज हे काढा, ते फुलभाजी काढा, ते एका रात्रीचा गृहपाठ आमचा व्हायचा. तो कधी प्रोसेस मधला कधीच नव्हता. म्हणजे पण शाळेत कुठला तरी एखादा विषय प्रचंड तुला अवघड फार वाटायचा, काहीतरी अवघड, आणि आज तुला वाटतं की तो मी शाळेत जाऊन इझिली करू शकतोय, असं कोणतं आहे? मला इंग्लिश वाटायचं तेव्हा म्हणजे अभ्यासासाठी, पण मला आता त्याचं एवढं दडपण येत नाही. हा, कधी कधी इंग्लिश बोलताना काही टर्म्स वापरू, चुकीचे वापरू माहित नाही, पण तो कॉन्फिडन्स आहे, खूप छान बोलू शकत नाही. पण तेव्हा कसे निदान 35 तरी मिळू दे, 5 वगैरे असं होतं. इंग्लिश जरा मला कठीण जायचं, ते कळायचं नाही. पण आता मी म्हणजे तो बोली भाषेसाठी नाही येत तर नाही येत, काही प्रॉब्लेम नाही, मी मराठीत बोलतो आणि त्याची उत्तर देतो. यामध्ये तुम्ही विद्यार्थ्याची भूमिका साकारत आहात, त्याचबरोबर एक कणखर व्यक्तिमत्व सुद्धा तुमचं आहे. पण कॉमनली जर तुम्हाला तिघांना प्रश्न विचारला की विद्यार्थी या शब्दाची व्याख्या तुमच्या मते काय, तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे पु ल देशपांडेंनी एक छान व्याख्या केली की विद म्हणजे जाणणे आणि कळणे, आणि अर्थी म्हणजे इच्छा असणारा, ज्याला काही कळून घेण्याची, जाणून घेण्याची इच्छा आहे तो विद्यार्थी. तर तुमची विद्यार्थीची व्याख्या काय आहे? अरे एवढं जर तू मोठं नाव घेतलंयस आणि त्यांनी जे करेक्ट ज्या पद्धतीने आपल्याला समजवलंय, याच्या पलीकडे आपण काय वेगळा अर्थ काय? फक्त विद्यार्थीच्या अलीकडे आणि पलीकडे एकच शब्द येतो, शिकत राहा, नाही का? मग कुठल्याही पद्धतीत असतो, नुसता विद्यार्थी राहत नाही. विद्यार्थी शिकू नकोस असं बोलत नाही आपण. मी आजही विद्यार्थी आणि मी शिकत राहतोय, त्यात जॉईनिंग शब्द येतो. करेक्ट. म्हणजे विद्यार्थीच्या आधी सदा कदा ऍड करूया. हो, बस बरोबर. दादा? पूर्णविराम. वा वा वा, वाक्य कम्प्लीट झालं ना, एक वाक्य सुविचार कम्प्लीट झाला. पण तुम्हाला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि खरंच भरघोस यश या चित्रपटाला मिळेल यामध्ये काहीही शंका नाही. आणि सगळ्या प्रेक्षकांना मी सुद्धा म्हणेन की हे देवा गजाननावरून 5वा फोटो, पण हा